ते लोकांना आपल्या राजकीय नेत्यांनाच हे गाव खेळ राहिलं पाहिजे. इथं अत्याधुनिक कुठले येऊ नये किंवा मोठं म्हणजे असं कुठलंही मोठं क्षेत्र येऊ नये असं आपल्या राजकीय लोकांचं मत आहे. त्यांना कोल्हापूर हे मोठं होऊ द्यायचंच नाही. ज्यावेळी कोल्हापूर मोठं होईल त्यावेळी त्यांचा व्हॅल्यू कमी होणार. जे सुशिक्षित मतदार किंवा म्हणजे जे असेल ते ज्यावेळी पुढे येतील ना त्यावेळी या राजकीय लोकांना कोण विचारणार नाही. म्हणून त्या राजकीय लोकांना असं आहे की आमच्याशिवाय कुठे जाऊ नये. आज जे 2 गट 3 गट जेवढे आहेत तेवढ्याच मर्यादित कोल्हापूर आहे. त्याच्यापेक्षा पुढे कोल्हापूर गेलंच नाही. 2 गट सोडले तर कोल्हापूर मोठं आपलं झालंच नाही. आज ही जिल्ह्याची परंपरा तशी आहे, पूर्वीपासून चालू आहे. त्याच्यापेक्षा मोठं कोल्हापूर झालंच नाही, डेव्हलपड झालं नाही. काय डेव्हलप झालं कोल्हापुरात कोणी एक काय सांगावा. विमानतळ म्हणतात गेली किती वर्ष राजाराम महाराजांनी विमानतळ केले, ह्यांनी कोणी केलेलं नाही. आणि आता म्हणतात मी एवढे कोटी आणले तेवढे काय केले. जनतेचाच पैसा येतो, कुणाचा वैयक्तिक नाही मी एवढं केलं आणि तेवढं केलं. ते टक्केवर तरी कामं केली असली त्यांनी. आता तुमचं बजेट नाही हलणार, कारण 28% फक्त 18% GST. मोहिते सुझुकीमध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा.